नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या टॉप व्हिडिओज या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण संगणकासंबंधी विचारण्यात आलेले प्रश्न घेणार आहोत। मुंबई उच्च न्यायालय भरती या एक्झाममध्ये 10 मार्क्सचे प्रश्न कॉम्प्युटर संबंधी विचारले जातात। हे प्रश्न सर्व कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या दृष्टीने अति महत्त्वाचे असणार आहेत। एकूण आपण 40 निवडक प्रश्न घेणार आहोत। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहून घ्या। तसेच नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा, जेणेकरून आणखीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आपला पहिला प्रश्न आहे, संगणकाचा जनक कोण आहे? तर याचे उत्तर आहे चार्ल्स बॅबेज। संगणकाचा जनक चार्ल्स बॅबेज हे आहेत। चार्ल्स बॅबेज यांनी 1822 मध्ये डिफरन्स इंजिन तयार केले, जे की ॲनालिटिकल इंजिन म्हणून ओळखले जाते, त्यामुळे त्यांना संगणकाचा जनक म्हटले जाते। पुढचा प्रश्न आहे, संगणकाचा मेंदू कोणाला म्हणतात? तर याचे उत्तर आहे CPU। संगणकाचा मेंदू CPU ला म्हटले जाते। पुढचा प्रश्न असेल, संगणकातील बीट म्हणजे काय? तर याचे उत्तर आहे बायनरी डिजिट। संगणकातील बीट म्हणजेच बायनरी डिजिट। बीट म्हणजे बायनरी डिजिट जो 0 किंवा 1 या दोन मूल्यांपैकी एक असतो। पुढचा प्रश्न पाहूया, CPU चे पूर्ण रूप काय आहे? म्हणजे CPU चा लॉंग फॉर्म विचारले आहे। याचे उत्तर आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट। CPU चे पूर्ण रूप सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हे आहे। प्रश्नाचे उत्तर येत असतील तर कमेंट करा आणि किती उत्तर बरोबर आले ते चेक करून पहा। पुढचा प्रश्न आहे, संगणकातील सर्वात लहान डेटा युनिट कोणते आहे? तर याचे उत्तर आहे बीट। संगणकातील सर्वात लहान डेटा युनिट बीट आहे। पुढील प्रश्न, 8 बिट्स मिळून काय तयार होते? तर याचे उत्तर आहे 1 बाईट। 8 बिट्स मिळून 1 बाईट तयार होते। पुढचा प्रश्न, बायनरी सिस्टीम मध्ये कोणते दोन अंक असतात? तर याचे उत्तर आहे 0 आणि 1। बायनरी सिस्टीम मध्ये 0 आणि 1 हे दोन अंक असतात। पुढचा प्रश्न आहे, संगणकात माहिती साठवण्यासाठी कोणती संख्या पद्धती वापरली जाते? तर या ठिकाणी विचारले आहे, संगणकामध्ये डाटा साठवण्यासाठी कोणती नंबर सिस्टीम यूज केली जाते? तर याचे उत्तर आहे बायनरी। बायनरी सिस्टीम म्हणजेच त्यामध्ये 0 आणि 1 यांचा वापर असतो। संगणकात माहिती साठवण्यासाठी बायनरी संख्या पद्धती वापरली जाते। पुढचा प्रश्न आहे, संगणक साक्षरता दिन कधी साजरा केला जातो? तर याचे उत्तर आहे 2 डिसेंबर। संगणक साक्षरता दिन 2 डिसेंबर या दिवशी साजरा केला जातो। नंतरचा प्रश्न आहे, संगणकाचे कोणते उपकरण पॉइंटिंग डिव्हाइस म्हणून ओळखले जाते? तर याचे उत्तर आहे माऊस। संगणकाचे माऊस हे उपकरण पॉइंटिंग डिव्हाइस म्हणून ओळखले जाते। नंतरचा प्रश्न, इंटरनेटचा शोध कोणी लावला? याचे उत्तर आहे टिम बर्नर्स-ली। इंटरनेटचा शोध टिम बर्नर्स-ली यांनी लावला आहे। पुढील प्रश्न पाहूया, जगातील पहिला इलेक्ट्रॉनिक संगणक कोणता? तर याचे उत्तर आहे ENIAC। ENIAC हा जगातील पहिला इलेक्ट्रॉनिक संगणक होता। ENIAC म्हणजेच इलेक्ट्रॉनिक न्यूमरिकल इंटिग्रेटर अँड कम्प्युटर हा पहिला जनरल पर्पज इलेक्ट्रॉनिक डिजिटल संगणक होता।
नंतरचा प्रश्न आहे संगणकाचे मुख्य सर्किट बोर्ड कोणते? तर याचे उत्तर आहे मदरबोर्ड. संगणकाचे मुख्य सर्किट बोर्ड मदरबोर्ड हे आहे. प्रश्न नंतरचा रॅमचे पूर्ण रूप काय आहे? तर याचे उत्तर आहे रँडम ॲक्सेस मेमरी. रॅमचा फुल फॉर्म रँडम ॲक्सेस मेमरी असा आहे. रॅम ही मुख्य मेमरी आहे, म्हणजेच प्रायमरी मेमरी, जे की तात्पुरती असते. यालाच व्होलाटाईल मेमरी असे म्हणतात आणि संगणक बंद केल्यास डेटा नष्ट होतो. पुढचा प्रश्न संगणकामध्ये ALU म्हणजे काय? तर याचे उत्तर आहे अरिथमेटिक लॉजिकल युनिट. संगणकामध्ये ALU म्हणजेच अरिथमॅटिक लॉजिकल युनिट. ALU हे CPUचा भाग आहे, जे सर्व गणितीय आणि तार्किक क्रिया करते. गणितीय म्हणजेच बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे क्रिया करते. पुढचा प्रश्न कम्प्युटर सुरू किंवा पुन्हा सुरू करण्याला सिस्टीमचे डॅश करणे म्हणतात. तर याचे उत्तर आहे बूटिंग. कम्प्युटर सुरू किंवा पुन्हा सुरू करण्याला सिस्टीमचे बूटिंग करणे म्हणतात. नंतरचा प्रश्न आहे संगणकाची प्रोसेसिंग स्पीड कोणत्या एककात मोजले जाते? तर याचे उत्तर आहे हर्ट्ज. संगणकाची प्रोसेसिंग स्पीड हर्ट्ज या एककात मोजली जाते. पुढचा प्रश्न आहे वायफायचे फुल फॉर्म काय आहे? तर उत्तर आहे वायरलेस फिडेलिटी. वायफायचा फुल फॉर्म वायरलेस फिडेलिटी असा आहे. पुढचा प्रश्न लाईटचा व्होल्टेज जेव्हा कमी जास्त होत असतो तेव्हा संगणक अचानक बंद पडायला नको म्हणून कोणते उपकरण लावले जाते? तर याचे उत्तर आहे UPS. UPSचा लॉंग फॉर्म आहे अनइंटरप्टिबल पॉवर सप्लाय. तर लाईटचा व्होल्टेज जेव्हा कमी जास्त होत असते तेव्हा संगणक अचानक बंद पडायला नको म्हणून UPS हे उपकरण लावले जाते. 4 बीट किंवा हाफ बाईट डॅश डॅश म्हणून ओळखले जाते. तर 4 बीट किंवा हाफ बाईट हे निब्बल म्हणून ओळखले जाते. याचे उत्तर येईल निब्बल. 8 बीट म्हणजेच 1 बाईट असतो, तर हाफ बाईट म्हणजेच निब्बल असं ओळखले जाते. पुढचा प्रश्न सॉफ्टवेअरमध्ये असलेला बग हे एक प्रकारचे काय असते? तर याचे उत्तर आहे एरर. सॉफ्टवेअरमध्ये असलेला बग म्हणजे एरर असते. पुढील प्रश्न मॉनिटरच्या डिस्प्लेचा आकार कसे मोजले जाते? तर याचे उत्तर आहे डायगोनली. मॉनिटरच्या डिस्प्लेचा आकार डायगोनली मोजला जातो. नंतरचा प्रश्न फेसबुक या वेबसाईटचे जुने नाव काय होते? तर याचे उत्तर आहे फेसमाश. फेसबुक या वेबसाईटचे जुने नाव फेसमाश असे होते. ओनर ऑफ फेसबुक हे मार्क झुकेरबर्ग आहेत. पुढचा प्रश्न HTTPचे पूर्ण नाव काय आहे? याचे उत्तर आहे हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. HTTPचे पूर्ण नाव हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल हे आहे. नंतरचा प्रश्न संगणकात छापील प्रतिमा साठवण्याकरता वापरण्यात येणाऱ्या उपकरणास काय संबोधले जाते? तर याचे उत्तर येईल स्कॅनर. संगणकात छापील प्रतिमा साठवण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या उपकरणास स्कॅनर
असे संबोधले जाते. पुढचा प्रश्न, डॅश डॅशचा वापर कॉम्पॅक्ट स्वरूपात प्रचंड डेटा संग्रहित करण्यासाठी केला जातो. तर याचे उत्तर आहे मायक्रोफिल्म. मायक्रोफिल्मचा वापर कॉम्पॅक्ट स्वरूपात प्रचंड डेटा संग्रहित करण्यासाठी केला जातो. पुढील प्रश्न, वेबसाईटवरील प्रथम पेज काय म्हणून ओळखले जाते? याचे उत्तर आहे होम पेज. वेबसाईटवरील प्रथम पेज हे होम पेज म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न, संगणकीय भाषेत wwwचा अर्थ काय होतो? तर याचे उत्तर आहे वर्ल्ड वाईड वेब. संगणकीय भाषेत www म्हणजेच वर्ल्ड वाईड वेब असा अर्थ होतो. पुढचा प्रश्न, कम्प्युटर नेटवर्कमध्ये लॅनचे फुल फॉर्म काय असते? याचे उत्तर आहे लोकल एरिया नेटवर्क. कम्प्युटर नेटवर्कमध्ये लॅनचे फुल फॉर्म लोकल एरिया नेटवर्क असे असते. पुढील प्रश्न, सी लँग्वेजला कोणी बनवले होते? तर याचे उत्तर आहे डेनिस रिची. सी लँग्वेजला डेनिस रिची यांनी बनवले होते. डेनिस रिची यांनी 1970 मध्ये बेल लॅबोरेटरीज येथे सी प्रोग्रामिंग लँग्वेजचा शोध लावला होता. पुढचा प्रश्न आहे, प्रोसेसरचे 3 मुख्य भाग कोणते आहेत? याचे उत्तर आहे ALU, कंट्रोल युनिट आणि रेजिस्टर. प्रोसेसरचे 3 मुख्य भाग ALU, कंट्रोल युनिट आणि रेजिस्टर हे आहेत. पुढील प्रश्न, कम्प्युटर हॅकरपासून स्वतःच्या कम्प्युटरला सुरक्षित ठेवण्यासाठी डॅश डॅश इन्स्टॉल केलेले पाहिजे? तर याचे उत्तर आहे फायरवॉल. कम्प्युटर हॅकरपासून स्वतःच्या कम्प्युटरला सुरक्षित ठेवण्यासाठी फायरवॉल हे इन्स्टॉल केलेले पाहिजे. पुढील प्रश्न आहे, कोणाद्वारे इनपुटचे आउटपुटमध्ये रूपांतर केले जाते? तर याचे उत्तर आहे CPU. CPU हे इनपुटचे आउटपुटमध्ये रूपांतर करतात. पुढील प्रश्न, कम्प्युटर गेम्स खेळण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते? याचे उत्तर आहे जॉयस्टिक. कम्प्युटर गेम्स खेळण्यासाठी जॉयस्टिक हे उपकरण वापरले जाते. पुढील प्रश्न, डिजिटल पासून ॲनालॉग मध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला डॅश डॅश म्हणतात? तर हे उत्तर आहे मॉड्युलेशन. डिजिटल पासून ॲनालॉग मध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला मॉड्युलेशन असे म्हणतात. पुढील प्रश्न आहे, google.com मधील .com काय दर्शवते? याचे उत्तर आहे कमर्शियल. google.com मधील .com हे कमर्शियल दर्शवते. यानंतरचा प्रश्न, 1 GB म्हणजे किती MB? तर याचे उत्तर आहे 1 GB म्हणजेच 124 MB. यानंतरचा प्रश्न आहे, ईमेल पाठवण्यासाठी कोणता प्रोटोकॉल वापरला जातो? याचे उत्तर आहे SMTP. SMTP म्हणजेच सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. ईमेल पाठवण्यासाठी सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल म्हणजेच SMTP वापरला जातो. पुढचा प्रश्न आहे, IP ॲड्रेसचे पूर्ण नाव काय आहे? याचे उत्तर आहे इंटरनेट प्रोटोकॉल. IP ॲड्रेसचे पूर्ण नाव इंटरनेट प्रोटोकॉल असे आहे. पुढील प्रश्न, भारताचा
पहिला सुपर कॉम्प्युटर कोणता? याचे उत्तर आहे परम 8000. परम 8000 हा भारताचा पहिला सुपर कॉम्प्युटर आहे. सीडॅकने परम 8000 विकसित केला. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.